तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर महाट्रान्सकोची एईची एक्झाम जी 29 डिसेंबरला होणार आहे त्याचं ॲडमिट कार्ड आलेलं आहे। त्याची लिंक आपल्याला प्रोव्हाइड झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर। तर त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल, डायरेक्टली तुम्ही ओपन करून चेकआउट करू शकता। पण त्याच्यासोबत काही काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत। बऱ्याच जणांना कॉल लेटर रिलेटेड डाउनलोड होत नसेल, त्याचा प्रॉब्लेम येत असेल, किंवा काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी, त्याचं टायमिंग वगैरे काय आहे, त्या सगळ्या गोष्टी या आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। ठीक आहे, तर जी लिंक आहे अशी तुम्हाला काहीतरी दिसून येईल, किंवा फोनवर पण तुम्ही जर लँडस्केप मोडमध्ये ओपन केलं तर तुम्हाला दिसून येईल। काही काही ठिकाणी वर्टिकल किंवा पोर्ट्रेट मोडमध्ये तुम्हाला डाउनलोड व्हायला प्रॉब्लेम असेल तर लँडस्केप मोडमध्ये ओपन होईल। तर ह्याच्यामध्ये जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा जो रोल नंबर आहे तो एकतर तुम्हाला ईमेल आला असेल इनिशियली जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप केलं असेल तर तो तिथून तुम्ही फिलअप करू शकता, किंवा मी तुम्हाला सांगितलेलं की ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे तो डाउनलोड करून ठेवा। फायनल तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला पण द्यायला लागतो। त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर पण तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा जो रोल नंबर आहे तो मिळून जाईल। आणि त्यानंतर जो तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे ती तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा एका विशिष्ट पॅटर्नमध्ये तुम्हाला टाकायचं आहे। DDMM आणि YY या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला टाकायचं आहे। म्हणजे डेट आहे ती 2 ह्याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये, त्याच्यानंतर मंथ आणि त्याच्यानंतर इयर आहे ते पण 2 कॅरेक्टरमध्ये, पण सोबतच तुम्हाला ही मध्ये अशी डॅशसुद्धा टाकायची आहे। ओके, स्लॅश किंवा डॉट टाकून चालणार नाही, जी डॅश असते ती तुम्हाला टाकायला लागेल। म्हणजे सपोज ही डेट मला लिहायची आहे तर तुम्हाला असंच फिलअप करायला लागेल, 17-12-24 असं फिलअप करायला लागेल। म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 असे टोटल 8 कॅरेक्टरचा तुमचा पासवर्ड आहे तो बनेल। फक्त नंबर्स टाकून फक्त 6 कॅरेक्टरचा बनेल, तर तसा पासवर्ड नाही आहे। त्यामुळे बऱ्याच जणांना इनव्हॅलिड लॉग इन क्रिडेन्शियल्स असा मेसेज येऊ आला असेल, त्यामुळे सांगतो की पासवर्ड आहे तो तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे। 17 डिसेंबरपासून ऑलरेडी ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड व्हायला चालू झालेलं आहे कालपासूनच, आणि 29 डिसेंबरपर्यंत आहे। पण एवढ्या दिवस वाट बघून घेऊ नका, ऑलरेडी डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवा। आणि सोबतच ॲडमिट कार्डवर काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत एक्झाम रिलेटेड त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया। पण त्याआधी मी मध्ये बघितलेलं की 2-4 व्हिडिओपूर्वी की एक्झाम होणार आहे आपली जी 29 डिसेंबरला, ती फक्त इंटरनल होणार आहे की एक्सटर्नल पण होणार आहे, ही दोनपैकी काय कशी, तर ह्यांनी क्लिअर कट इथे मेन्शन केलेलं आहे की 6/2024 म्हणजे जी डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे, आणि 9/2024 जी इंटरनल नोटिफिकेशन आहे, दोघांसाठी सेमच पेपर होणार आहे। 29 डिसेंबरला इव्हनिंगचं सेशन आपल्याला मिळालं आहे 4:30 ते 6:30। ह्याच्यामध्ये याचा एकच शिफ्ट आहे, 2 शिफ्ट असतात किंवा मल्टिपल शिफ्ट असत्या तर तसं मेन्शन केलं असतं, पण एकाच शिफ्टमध्ये पेपर होणार आहे। त्यामुळे नॉर्मलायझेशनचा प्रकार नाही आहे। ओके, नॉर्मलायझेशन होणार नाही, जसं डिस्कॉमला झालं होतं तसं नॉर्मलायझेशन इथे होणार नाही आहे। रिपोर्टिंग टाईम तुम्हाला 3:30ला पोचायचं आहे। तर इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, जसं मी सांगितलेलं की येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आहे ती अटेम्प्ट करायची आहे। तर जी टेस्ट तुम्ही आता अटेम्प्ट कराल ती 4:30 ते 6:30 ह्या वेळातच द्यायचं प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सवय होऊन जाईल, तुमच्या बॉडीला सवय होऊन जाईल ह्या टायमामध्ये ॲक्टिव्ह राहण्यासाठी। आता कधी कधी होतं आपण सकाळी फ्रेश माइंडमध्ये पेपर दिला जसं आपल्याला एक्सपेक्टेड होतं की सकाळचं स्लॉट मिळेल, पण लकीली और अनलकीली आपल्याला संध्याकाळचा स्लॉट मिळालेला आहे। त्यामुळे ज्यांना सकाळी अभ्यास करायची फ्रेश माइंडमध्ये सवय असेल त्यांच्यासाठी इव्हनिंगपर्यंत थकून जायला होऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे। त्यामुळे सवय करून घ्या। आता येणाऱ्या ज्या टेस्ट आहेत ते तुम्ही 4:30 ते 6:30 ह्या वेळातच द्या, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या दिवशी त्याचा मॅक्झिमम बेनिफिट घेता येईल। ठीक आहे, अजून काही काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते मी इथे हायलाईट करून ठेवतो। तुम्हाला सोबत नेताना जे ॲडमिट कार्ड आहे त्याची हार्ड कॉपी म्हणजे प्रिंटआउट घेऊन जायची आहे। सोबतच तुम्हाला फोटो आयडेंटिटी प्रूफ जे तुमच्या ॲडमिट कार्डवर मेन्शन असेल इन ओरिजिनल अँड इन फोटो कॉपी, तुम्हाला ओरिजिनल पण तिथे दाखवावं लागेल, आणि सोबतच एक तुम्हाला झेरॉक्स पण घेऊन जावी लागेल। सोबत एक फोटो पण ठेवा, पासपोर्ट साईज, जरी इथे मागितला नाही तरीसुद्धा घेऊन जा सोबत। आणि कुठले कुठले आयडेंटिटी कार्ड व्हॅलिड आहेत तर पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, ओके, लर्निंग लायसन्स आहे ते अलाउड नाही आहे, त्यामुळे परमनंट लायसन्स, वोटर्स ID कार्ड, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यूड बाय गॅजेटेड ऑफिसर, हे सगळ्या गोष्टी त्यांनी इथे मेन्शन केलेल्या आहेत, कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत ते आणि कुठले नाही आहेत, जसे की रेशन कार्ड आणि लर्नर्स ड्रायव्हिंग लायसन्स हे अलाउड नाही आहे। हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे।
परत इन बिटवीन काही जे फिमेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं लग्नानंतर नाव पण चेंज झालं असेल किंवा काही जणांचं नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे असू शकते, तर अशांसाठी त्यांनी काय करायचं असं सांगितलेलं आहे. बऱ्याच स्टुडंट्सना डाऊट येतो. तर फिमेल कॅन्डिडेट्स हू हॅव चेंज देअर फर्स्ट ऑर मिडल ऑर लास्ट नेम पोस्ट मॅरेज विल बी अलाउड ओनली इफ दे प्रोड्यूस ओरिजिनल गॅझेट नोटिफिकेशन किंवा ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट किंवा ॲफिडेविट इन ओरिजिनल ऑन स्टॅम्प पेपर. तुमचं जर नावामध्ये पण काही चेंज झालं असेल किंवा जर मिस्टेक वगैरे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ॲफिडेविटसुद्धा करू शकता. हे मेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा आहे. जर तुमच्या नावामध्ये काय मिस्टेक असेल बाकीच्या ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये किंवा तुमच्या ओरिजिनल ID कार्डवर, तर तेव्हा तुम्ही ॲफिडेविट तिथे सबमिट करू शकता. आणि जे फिमेल कॅन्डिडेट्स आहेत तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट जरी तिथे शो केलं तरीसुद्धा तुम्हाला तिथे अलाउड करतील. ओके, तर ह्या काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या. सोबतच इथे जर ही PDF जर तुम्ही चेक केली ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला इथे मिळून येईल आणि त्याच्यातच लिंक त्यांनी डाउनलोडिंग कॉल लेटरची पण प्रोव्हाइड केलेली आहे. सोबतच इथे खाली तुम्ही चेक केलं एक इन्फॉर्मेशन हँडआउट पण आहे, ते पण आपण एकदा बघून घेऊया. ह्याच्यामध्ये त्यांनी टोटल एक्झामचा पॅटर्न एकदा पुन्हा दिलेला आहे की टोटल 50 क्वेश्चन्स असतील टेक्निकलचे 110 मार्कासाठी आणि नॉन टेक्निकल टोटल 80 क्वेश्चन्स आहेत 40 मार्कासाठी जे आपल्याला माहिती आहेत. पण बऱ्याच जणांचा अजून एक डाऊट होता की जे आपले नॉन टेक्निकलचे जे क्वेश्चन्स येणार आहेत जसं की रिझनिंग ॲप्टिट्यूड, ते क्वेश्चन्स फक्त इंग्लिशमध्ये असतील की मराठीमध्ये सुद्धा प्रोव्हाइडेड असतील. तिथे त्यांनी लिहिलेलं इंग्लिश अँड मराठी एक्सेप्ट फॉर टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज. तर आता हा जो तुम्ही बघितला तर अख्खा कॉलमला त्यांनी दिलेला आहे. म्हणजे टेक्निकलचे क्वेश्चन्स पण आपण मराठीमध्ये एक्सपेक्ट करू शकतो ह्याच्या हिशोबाने. इंग्लिश अँड मराठी एक्सेप्ट फॉर टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज म्हणजे मराठी सोडून बाकी सगळे क्वेश्चन तुमचे ड्युअल लँग्वेजमध्ये असतील. ओके, बायलिंग्वल असतील असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सोबतच निगेटिव्ह मार्किंग आहे. पुन्हा एकदा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे 2.2 मार्क्ससाठी 0.55 आपले निगेटिव्ह मार्किंग असतील आणि 0.5 मार्क्ससाठी तुमचे -0.125 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर हे काय इम्पॉर्टंट पॉईंट्स होते. सोबत सॅम्पल क्वेश्चन्स पण त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर काही डाऊट असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि बघूया तुमचे काय डाऊट्स असेल आपण क्लिअर करायचा प्रयत्न करूया मेसेजमध्येच किंवा नेक्स्ट जेव्हा अपकमिंग व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी क्लिअर करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.